जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिनि लोक उजागर। महावीर विक्रम बजरंगी, कंचन वरण विराज सुवेशा। शंकर सुवन केसरी नंदन, विद्यावान गुणी अति चातुर। प्रभु चरित्र सुनबे को रसिया, भीम रूप धरि असुर संहारे, लाय सजीवन लखन जियाए। रघुपति कीन्हे बहुत बड़ाई, सहस बदन तुमरो जस गावे। सनकादिक ब्रह्मादिक मुनीसा, जम कुबेर दिक्पाल जहाते। तुम उपकार सुग्रीव ही कीना, युग सहस्र योजन पर भानु। प्रभु मुद्रिका मेल मुख माई, राम दुआरे तुम रखवारे, होतन आज्ञा बिनु पैसारे। आपन तेज समारो आपे, तीनों लोक हाकत ही कापे। नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा। सब पर राम तपस्वी राजा, जिनके काज सकल तुम साजा। चारों युग प्रताप तुम्हारा, है प्रसिद्ध जगत उजियारा। अष्ट सिद्धि नव विधि के दाता, असवर दीन जानकी माता। तुम्हारे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख बिसरावे। और देवता चित्तन धरई, हनुमत संकट कटे मिटे सब पीरा। जो सुमरे हनुमत बलबीरा, जो सतबार पाठ कर कोई, छूट ही बंदी महासुख होई। तुलसीदास सदा हरि तेरा, कीजे नाथ पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप। राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभु। सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय, बोलो भाई सब संतन की जय। जय जय सीताराम। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमो नमः। हे हनुमंता, जो संपूर्ण प्राण्यांमध्ये आपल्यात असलेला आत्मा सर्व प्राणीमात्रांमध्ये बघतो, तो संपूर्ण प्राण्यांनाही देवता मानतो
त्यात ते मानता मानता त्याचं शरीर ब्रह्मरूप होतं. आपल्याकडे सोपा प्रश्न सांगितला, देव पहावयासी गेलो आणि देवची होवनिया ठेलो. सर्वांमध्ये देव पाहता पाहता आपलं शरीर जे आहे ते ब्रह्ममय होतं. संत सर्व प्राणी मात्रांमध्ये दया पाहतात म्हणून मोठमोठे महात्मा तुम्हाला संपत्ती प्राप्ती करता एक छोटा उपाय सांगतात. तो उपाय कोणीच करीत नाही. आणि खरे महात्मा ते सांगता, हे बाकीचे जे भाकर भाऊ आहे, आलू वडे वाटा, शेव चिवडा वाटा, हे झाले सगळे भाकर. ते म्हणतात रवा आणि साखर एकत्र करा आणि पिंपळाच्या झाडाखाली अथवा आंब्याच्या झाडाखाली मुंग्या शोधून त्यांना घाला. आता किरकोळ गोष्ट आहे, आपल्याला काय वाटतं, पण इतका बारीक जीव जो आहे त्याच्यात देव पाहिजे तुम्हाला. आणि ती रवा साखर बरोबर मुंग्यांना टाकली गेली पाहिजे. नाही ज्यातून पिंपळाच्या अवतीभोवती मुंग्या असल्या तरी टाकायचं ते, नाही तर उद्या जाल करायला आणि ओतून याल तिथे. नसल्या मुंग्याचं काय उपयोग आहे. तर तुम्ही शोधता त्या मुंग्या. मुंग्या शोधणे म्हणजे त्याच्यात देव पाहणे. म्हणून जुने महात्मा एवढ्याच उपाय सांगायचे लक्ष्मी प्राप्ती कर. आणि पिंपळाच्या झाडाजवळ मुंगे मुंगळ्या असतात. ते असे संत असतात. आपल्याला काय वाटतं, भूम फट स्वाहा, हे सगळे असे झाले कारण हे भाकर भाऊ जास्ती झाले. तो महाराज येता येता रस्त्यात पिझ्झा खातो आणि मग कथा सांगायला येतो. मला इथे ड्रायव्हर सांगता म्हणून माहिती नाही, मला काय माहिती. असं आहे ते. खरे महात्मा तुम्हाला देव शोधायला लावतात. बाई मोठे मोठे श्रीमंत लोक येतात ना, ते इकडे तिकडे पाहतात. मी मुद्दाम त्याला सांगतात, विचारलं ते शेटला काय पाहिजे. काही नाही काही नाही काही नाही, कारण तो कबलत सुद्धा नाही लवकर. कारण आपण जर मुंग्या शोधल्या तर आपल्याला लोक कमी समजतील असं त्याला वाटतंय. त्याला दान द्यायला लावा, 1000 हे वाटून देईल तो, काय सफरचंद. ते सोपं आहे तुम्हाला, कारण ते द्रव्याने होणार आहे. हे तुम्हाला शोधावे लागतं मुंग्या. आणि तुम्ही जशा शोधाल तसं तुमचं काम होईल. शोधिता शोधिता शोधत आहे. कोणाला? देवाला. जसं लोणी काढणारी बाई निघालं की परत ती त्याच्यात काढतच राहते. आता तिला काहीच येत नाही, ती वरच्यावर काढून बाकीचं ताक फेकून देते. तसे पण असतात जगात लोक. लोणी मंथोने नवनीता तसे घेई अनंता, वाया व्यर्थ कथा. याच्याकरताच लोण्याचा दृष्टांत दिला मावने. म्हणून ते म्हणतात, यदसर्वाणि भूतानि स्वात्मानं पश्यन्ति एकही भूतान परिसंती भवति केवलः. हे हनुमंता, सर्व भूतांमध्ये मला पाहिल्यानंतर एकही भूत केवळ ब्रह्माशिवाय नाही असं जीवाला समजवू लागतं की सर्वविदं खलविदं ब्रह्मास. म्हणून सदा सर्वदा प्रपंचे कायान्येव हृदय स्थितः तावत् सदा वृत्ती क्षेमं गच्छन्ति पंडितः. असे विद्वान लोक सर्वत्र भगवंताला शोधतात. म्हणून त्यांच्या हृदयामध्ये असलेली कामना तिथून निघून जाते. आपण कामनापूर्ती, आपली आरती काय असते? कामनापूर्ती. आता कधी संपतील? आता समजा एखाद्या बाईला मुलं ते लग्न सगळे झाले, नातू झाले, मग आता तिला काही कामना आहे का? पण तरी ती आणतो तो नातू शिकत नाही. आता त्याचा बाप पाहिन, त्याची आई पाहिन ना, तू तुझं पाय ना. आणि तेवढ्यात जिन्याहून पाय घसरतो, कमराला ठेव लागतं, पलंगावर पडून जातो. आता ज्यांचे पोर आहेत त्यांनी त्यांचा पुढचा विचार करायचा ना. कोणत्या शाळेत टाका ते आजी पाहत फिरते.
डोकं उठाड. बरं स्वतःच्या मुलाचा नाही, मुलीच्या मुलाचा आणखीन तो जावई म्हणतो की आमची सासू फारच डोकं घालते घरात म्हणून कटकट चालते, असं तिकून जावायचा निरोप येतो. तरी यांचं चालूच आहे ते, कारण स्वहित कळत नाही. स्वहित माझे मजला कळेना, तुझं विहीन रामा मज कंठवेना. आपलं स्वहित कळत नाही ना. आपलं वय चाललंय, आयुष्य चाललंय, व्याध्या होत आहे, तरी तो कुडतोय, रखडतोय. हनुमंता ज्या वेळेला सगळ्या भूतांमध्ये परमेश्वर पाहायला सुरुवात होते त्यावेळेला त्यांच्या हृदयातल्या कामना निघून जातात. यदा पश्यन्ति चात्मनं केवलं परमार्थता माया मात्रं जगत सर्व तदा भवति निवृत्तः. परमार्थ केवळ पाहून किंवा करून होत नाही, तर त्याला आचरणात आणावा लागतो. आणि तो जसा जसा आचरणात येतो तसं तसं त्याची निवृत्ती होत जाते, प्रवृत्ती संपत जाते. आपलं तर आता जायची वेळ आली 10 सव्वा 12:30चा विचार चाललाय, तर कसं काय होईल? अजूनही सरकारच्या जेवढ्या सवलती आहेत तेवढ्या घेऊन घेऊ, नातवांचा फायदा होईल. तर काय स्वतःचा फायदा पाहायला तयारच नाही कोणी. आपुल्या हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाची. आता सगळ्या चॅप्टर विद्वानांची गोष्ट सांगितली याला की लोक कसे असतात. आपल्याला माहिती आहे ना की हे अज्ञान आहे, मग त्या अज्ञानाला वागवून घेण्यात तुमचं ज्ञान आहे. अज्ञानाला आणखीन उघडं करणं हे ज्ञानाचं काम. मग तेच तर म्हणतो घरातले निभवून घ्या ना. आपली पोरगी जशी निभवायला सांगतो आपण किंवा निभवून घ्या, तसे दुसऱ्याचे सुद्धा आपल्या घरी निभवले. हां, तेच तर जमत नाही, तिथेच तर पीठ मीठ खातं. प्रवचन हसण्याकरता नाही, प्रवचन हे समजण्याकरता आहे. आपण जगाला सांभाळलं पाहिजे. म्हणूनच ईश्वरानं मानवाला विशेष बुद्धी दिली आहे. एक मनुष्य सर्कसमधला सिंह ताब्यात ठेवू शकतो, पण एक पोरगा मात्र ताब्यात ठेवू शकत नाही. केवढा मोठा जबरदस्त तो प्राणी आहे, पण त्या मास्तरचा चाबूक पाहिला की तो थांबून जातो. पण मास्तरचा पोरगा मात्र मास्तर करून सांभाळला जात नाही. पहा तुम्ही, लोक 14 कोटी रुपये पचवू शकता, पण पोराला वळण लावू शकत नाही. हल्ली अशी परिस्थिती झाली आहे. मुलीला लावू शकत नाही अशी झालेली आहे. तो बँकेचा गव्हर्नर असेल, सगळे कायदे करू शकतो, पण घरातला कायदा त्याच्या चालत नाही. कारण बुद्धिवादी जीव आहे, आणि बुद्धिवादी भोगवादी झाले की कोणाचंच ऐकत नाही. म्हणून भोगवाद हा प्रमाणात पाहिजे. कारण जसा जसा भोगवाद वाढत जाईल तसं तसं मानवाचं आचरण जे आहे ते दुश्चित होत जाईल. एकच वाक्यात सांगितलंय, पशुतुल्य नराणाम. सगळे नर पशुतुल्य होतील. म्हणून यदा जन्मजरा दुःखम व्याधीन भेखजम केवलम ब्रह्म विज्ञानम आयते सदाशिव. म्हणून जन्मजरा आणि दुःख याविषयी औषध आहे, पण अज्ञानाविषयी औषध नाही. जन्म दुःख जरा व्याधी याच्यावर औषध आहे, उपाय आहे, पण अज्ञानावर नाही. म्हणून ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय अज्ञान नष्ट होत नाही. यथा नदी नदा लोके सागरेण प्रियताम विहू. ज्या प्रकारे नद नदी हे समुद्राच्या एकते करता जात असतात, समुद्राला विशाल करण्याकरता वाहतात, त्याचप्रमाणे जीवाने
आपण ईश्वरामध्ये मिळण्याकरता प्रयत्न सतत ठेवले पाहिजे. पूर्वी तीर्थयात्रा हे ईश्वरात मिळण्याचं एक साधन होतं, पण कलियुगात इतकं सोपं झालं आहे ते की सगळे तीर्थयात्रा करून सुद्धा मनुष्य आपले दुर्गुण सोडू शकत नाही, सोडूच शकत नाही. सगळ्या तीर्थयात्रा सहज होऊन गेल्या. कशावर अवलंबून आहे? अर्थावर. आणि पूर्वीच्या कशा होत्या? धर्मावर. बरं काय? अर्थ आणि धर्म. कारण धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हा चतुर्विध पुरुषार्थ आहे. तीर्थव्रती भाव धरी रे करुणा. तुम्ही तीर्थावर गेल्यावर करुणा धरली पाहिजे. जर करुणा झाली नाही तो भगवंताच्या प्राप्तीचं साधन होते. करुणा पारावारा वरुणालय गंभीरा नारायण नारायण जय गोविंद हरे. करुणा निर्माण झाली पाहिजे तीर्थावर गेल्यावर. जोपर्यंत करुणा येत नाही प्रेमच निर्माण नाही होत. मायावादी प्रेम नाही, ब्रह्मवादी प्रेम. काय आहे? पंढरपूरची वारी केल्यावर तू आमच्याकडे फिरून पाहत नाही असं नाही म्हणायचं. तू आमच्यात येऊन राहा असं समजलं. कारण माझं हृदय तुझं राहण्याचं. पण त्याला उपाय काय आहे? तर नाहम वसामी वैकुंठे नाहम योगिनाम हृदयोर मद्भक्त गायंती तत्र तिष्ठामि नारद. जिथे माझे भक्त माझं गान करतील तिथे मी राहतो. म्हणजे आपण काय केलं पाहिजे? गान केलं पाहिजे, भजन. पण मैफिल म्हणजे भजन नाही. एकांती येई रे रघुराज स्वामी. आपण जेव्हा एकटे असतो त्यावेळेला त्या भजनाचा आनंद घ्यायचा आहे. त्याला म्हणतात भजनानंद. भजन काय करतं? तर पापाचं भंजन करतं, अज्ञानाला दूर करतं. ज्याप्रमाणे नद्या ह्या समुद्राला मिळतात त्याप्रमाणे भगवंताचं अक्षर जे आहे म्हणजे भगवद्गीता किंवा उपनिषद किंवा वेदाचे मंत्र आपल्याला देवामध्ये मिळवतात. पूर्णमिदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुच्यते पूर्णस्य पूर्णमादाय. आता हा श्लोक तर लोक स्मशानात सुद्धा म्हणतात. कोणीतरी सांगितला म्हणून सगळे म्हणतात, पण त्याचा पूर्णवाद लक्षात आला का? पूर्णवाद सोसायटी निर्माण झाली, त्याच्यात काय झालं? सगळे बिचारे रगडले गेले. म्हणून कुठे कोणाला कुठे नाव द्यायचं हे ठरलेलं असतं, पण कोणी कुठेही देऊन देतं. पूर्णत्वाचा जो वाद आहे तो असा होईल का? म्हणून व्यवहारात पूर्णत्व नाही आहे. व्यवहार हा नेहमी अपूर्ण आहे. व्यवहार संगे सुखावला देखला ऐकला ऐसा नाही. जगात अनेक लोक व्यवहार करून गेले, पण कोणाच्याच व्यवहारात सिद्धता नाही आहे. कारण व्यवहार हा मुळात अपूर्ण आहे. कारण तो मायायुक्त आहे आणि परमार्थ हा ब्रह्मवादी आहे. म्हणून तो माया रहित आहे. म्हणून विज्ञान आणि प्रपंच यांची स्थिती कळाली पाहिजे. लोक अज्ञान आहेत आणि त्यामुळे विज्ञानाचा देखावा करतात. म्हणजे मग तत्वज्ञान तरी निर्मल कसं आहे? म्हणजे तज्ज्ञानम निर्मलम सुमुक्षम निर्विकल्पम अज्ञानमितम सर्वम सर्वम. हे हनुमंता, ज्ञान निर्मल आहे, ज्ञान सुमुक्ष आहे, ज्ञान निर्विकल्प आहे, अविनाशी आहे, अज्ञानाचा नाश करणार आहे आणि उत्तम सौख्य देणार आहे. यालाच सार असं म्हणतात. म्हणून माऊलीने अगदी थोडक्या शब्दात सांगितलं, सारासार विचार हरिपाठ. सारासार विचार कराल तर हरी हाच महत्वाचा आहे. म्हणून पुन्हा असं म्हणतात ते हरिविण सौजन्य नेणे काही तया नराला धले.
वैकुंठ जोडले सकळ घडले तीर्थाटन. सगळं तीर्थाटन मिळून जाईल तुम्हाला. पण कसं जावं लागेल? मनोमार्ग गेला तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मनोमार्गाने जायचं आहे. मग मन कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे? मार्ग दोन आहे, सत आणि असत. ज्या मार्गाने तुमचं मन जाईल म्हणून त्याला उपाय सांगितलाय. सदयोग पंथे जरिया नविले, अंगेशी माते परब्रह्म विले, विसरू कसा मी गुरुपाद केला. त्या गुरुच्या दोन चरणाला ज्ञान आणि भक्ती याचा विसर पडला की ब्रह्मपद सुटलं. जोपर्यंत ज्ञान आणि भक्ती या दोघांचा समन्वय चाललेला आहे. सकाळीच ऐकलं तुम्ही, भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा. हनुमंतरायांना, आणि त्या हनुमंतरायाला राम आत्मज्ञान सांगताय. भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा. तुकाराम महाराज हनुमंतरायाला भक्तीचे मार्ग विचारताय. मला सुलभ दाखवा, जास्ती कठीण नको. म्हणून ते म्हणतात की असं सुमुक्ष ज्ञान आहे. योगम जायते ज्ञानम ज्ञानयोगान प्रजायते. योग आणि ज्ञान हे योग झाले पाहिजे. ज्ञान आणि योग हे एकमेकात मिसळले पाहिजे. म्हणून त्याला ज्ञान योग असं सांगतात. ज्ञान योगाच्या योगानं मनुष्य हा उद्धरतो. कसा म्हणे? उद्धरे आत्मात्मानाम. आपला उद्धार आपणच करतो. आपली सोडवण आपणच करतो. म्हणून ते म्हणतात सांख्य आणि योग या दोघांची एकतत्वता दाखवतात. म्हणून हे हनुमते, ऐश्वर्य आणि आसक्ती ही योग्याला नसते. ऐश्वर्य आणि आसक्ती योग्याला नसते. त्याचं उदाहरण सांगितलं आहे. जनक राजा एक पाय अग्नीत आणि एक पाय राजगादीवर. याचा अर्थ काय? म्हणजे खरंच अग्नी पेटला होता का? नाही. वैराग्यशील एक पाय आणि एक राजगादीवरचा पाय. हल्ली काही संत आपल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्याला असं म्हणतात की दोन पद सांभाळतो तो, संन्यासी पद सुद्धा आणि मुख्यमंत्री सांभाळलं नको. जनक राजाने किती कोणते पद सांभाळले होते? वैराग्य पण आणि राजपद. जनकस्य रूपौ राघवौ. राजांमध्ये दोन राजे असे होऊन गेले की ते वैराग्यशील असून राजगादी सांभाळत होते. आणि लोक त्या माणसाची चुकी काढत होते. आता तो त्या पद्धतीने चाललेला आहे. योगीच वैराग्यशील आणि रागशील राहू शकतो. योगी हा दुर्लभ. योग्याला जगात काही दुर्लभ नाही. मंडन मिश्रांच्या पत्नीनं शंकराचार्यांना हरवलं होतं. मंडन मिश्र हरले. मग मंडन मिश्रा म्हणाले माझी पत्नी सुद्धा माझ्या इतकीच आहे. कारण पराजय माणसाला सहन नाही होत, म्हणून पत्नीला उभं केलं. आता पत्नी वेदांतामध्ये कमी होती, पण पत्नीने एक मुद्दा विचारला, तुम्हाला कामशास्त्र येतं का? आता शंकराचार्याला संन्यासी होते, त्यांना म्हणे 2 महिने मुदत द्या. आता ती बाई खरी ब्रह्मवादी होती म्हणून तिने शंकराचार्याला 2 महिने मुदत दिली. आता तिची ती बुद्धी बरोबर चालवली तिने की यांना याचं ज्ञान नसेल ते आपण पराजित करून टाकू, म्हणजे आपल्या नवऱ्याचा जय होऊन जाईल. शंकराचार्याने 2 महिन्याची मुदत घेतली. एका राजाच्या शरीरात गेले आणि तो जसा रती काम भोगत होता ते शिकून आले आणि बाहेर आल्यावर तिला पराजित करून टाकले. ती म्हणाले मंडन मिश्राला हा तुमच्यापेक्षा ज्ञानी आहे, कारण ज्याचं ज्ञान नसताना सुद्धा 2 महिन्यात त्याने ज्ञान आणून मला पराजित केलं. कारण रती सुख मला जास्ती माहिती आहे, पण मला माहिती आहे त्याच्याही पेक्षा सुलभ सांगितलं. सुलभ सांगितलं.
असं आहे. आणि म्हणूनच कवी लिहितात, रतिसुखाचे अवसरी समस्तांची लज्जा त्याजून भगवत चिंतन करी. सगळ्यांची चिंता सोडून द्यायची आणि भगवत चिंतन करायचं. आपण काय करतो, परीक्षेपुरतं गणपती बाप्पाला रिकंबट राहत नाही आणि परीक्षा पास झाल्यावर पेढे द्यायला येई चतुर्थी ती चतुर्थी, मग शाळा सुरू झाल्यावर देऊन एकदाचे पाया पडले की चालले शाळेत. असं करतो आपण. आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. म्हणून ते म्हणतात, हे वत्सा आसक्ती योग्याला बाधत नाही, कारण तो सर्वात्मका एक असतो, सर्वगत दिव्य ऐश्वर्य असतं, ज्ञान योग युक्त तो असतो. म्हणून अव्यक्त आत्मा, आत्मा कसा आहे, अव्यक्त निराकार नाही ज्याकार, आणि तेथून चराचर हरिसी भजे. तो अव्यक्त आहे आणि म्हणून सगळे वेद मीमांसा सर्व तो सन्मुख आहे. सगळे वेद मीमांसा आत्म्याच्या सन्मुख आहे. जसं जसं आपण संयम वाढवत जाऊ तसं तसं आपल्याला आत्मज्ञान अवगत होत जातं. मारुतीराया कोण सांगताय, भगवान रामचंद्र. अपाणी पादम वालाम वेगनम सुखम. म्हणून तू सगळं ग्रहण कर, पण हृदयामध्ये बदल होऊ देऊ नको. अरे बिना नेत्रानं पाहता येतं, बिना कानाने ऐकता येतं आणि बिना जिव्हेने बोलता येतं, यालाच ब्रह्मज्ञान म्हणतात. कानाने ऐकायची गरज नाही. त्याचं एक उदाहरण आहे. एका विद्वान माणसाचे 2 मुलं काशीला शिकायला गेले. घरी मुलं शिकून आल्यानंतर वडिलांनी विचारलं, का रे आत्मज्ञानाचं शिक्षण झालं का? म्हणाले हो. मग आत्मज्ञान म्हणजे काय? तर एका मुलाने आसन टाकलं, पद्मासन घातलं, दोन्ही हात गुडघ्यावर ठेवले, नासागिरी दृष्टी ठेवली, आणि दुसऱ्या मुलाने फड 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 हा मुद्दा तो मुद्दा. मग त्याचं ध्यान आटोपलं, याचं फडफड आटोपलं. वडिलांना विचारलं मुलांनी, कोण पास झाला? म्हणे हा जो मांडी घालून बसला हा. म्हणून बोललो वाय गेलं, कारण आत्मज्ञान बोलायचं नसतं. त्याने जे आचरणात आणलं ते मला प्रॅक्टिकल करून दाखवलं. प्रश्न विचारले का तुला, वेदांत काय आहे? म्हणणं नाही. मग तू कशाला वेदांत सांगत बसला? आत्मज्ञान कसं असतं बस एवढंच विचार. आत्मसुखाचा अनुभव कसा घेता येईल त्यावेळेस निर्गुण अमल रूप जो उत्तम ऐश्वर्य आहे, हे सगळं मायेनं मोहित झालेलं आहे. देवता सुद्धा मायानं मोहित होतात, म्हणून भगवान विष्णूला जाणू शकत नाही. भगवान शंकराला आपली माया कैलास पर्वतावर दाखवली केव्हा? समुद्र मंथनाचं केल्यानंतर भगवानाने असं रूप धारण केलं. तर शंकरी आश्चर्यात पडले की काय? एवढे तू गडबड करू नको, तू मला जाणणार आहे तर मी तुला तुझ्या कैलास पर्वतावर येऊन माया दाखवेल म्हणे मी. म्हणून कैलास पर्वतावर देवानं अतिशय सुंदर रूप धारण केलं, चेंडू फळी खेळायला लागले. तर शंकर उठले आणि त्यांच्या मागे पळायला लागले. भगवंताने मम माया दुरत्तया, शंकराने जिंकली. म्हणून माया भगवान शंकर जिंकला. आणि आपण शंकराला मायावादी बनवून टाकतो. एका सतीला
सती अवतार घ्यावा लागला, भवानी अवतार घ्यायला, आणि पार्वती अवतारात कळालं की शंकर कोण आहे. म्हणजे 2 अवतार घ्यावे लागले आणि शेवटी 3ऱ्या अवतारामध्ये भगवान शंकराचं स्वरूप पार्वतीला कळालं. मायेला सुद्धा ज्ञान कळण्याकरता 2 अवतार घालवावे लागले. एका अग्नीत देह टाकावा लागला, भवानी अवतारात अग्नीतून बाहेर निघावं लागलं, आणि मग पर्वताच्या ठिकाणी जन्म घेतला आणि तिथे तपश्चर्येच्या योगानं शंकराचं ज्ञान प्राप्त करून घेतलं. आधी रामाचा विरोध केला, मग पार्वती अवतारामध्ये अध्यात्म रामायणाच्या योगाने राम कळला. कशावरून आईसाहेबांनी आदौ राम तपो वनाधिगमनम हत्वा बृहत् कांचनम वैदेही हरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषण इथूनच उचललं. आणि इथून जो वादविवाद झाला की असं कसा तुमचा देव, एक स्त्री सांभाळताना आली आणि गेली ते गेली, रडत फिरला, इथून वाद उचलला. तो वाद 2 जन्मापर्यंत भोगावा लागला. आणि मग 3ऱ्या जन्मामध्ये त्या वादाचं निरसन करून आईसाहेब पार्वतीनं भगवान शंकराला प्राप्त करून घेतलं. आणि मग शंकर पार्वतीचं अर्ध शरीर झालं, म्हणून नाव पडलं अर्धनारी नटेश्वर. म्हणून त्यावेळेस कसे म्हणे की अव्यक्त मायावादी हा परमेश्वर सर्वात्मा आहे, सर्वतोमुख आहे आणि सर्वतोमुख स्थितीत राहणारा आहे. म्हणून सर्व कामयुक्त आहे परमात्मा. सर्व काम, सर्व रस आहे, सर्व गंध आहे, अजर अमर आहे आणि पाणीपाद युक्त आहे. हनुमंता त्याचा वेग कळत नाही, बिना तेजानं तो आपल्याला दिसतो. म्हणून निर्गुण जे अलम रूप आहे त्याचं उत्तम ऐश्वर्य आहे. आणि ते ऐश्वर्य आपल्याला कळालं की आपण सायुज्य युक्त पदावर जाऊन पोहोचतो. म्हणून हनुमंता हे सगळं मायेने लिप्त आहे, तू शुद्ध परब्रह्म आहे आणि निर्वाण पद तुला प्राप्त होणार आहे. म्हणून हे वत्सा, माझी तुझ्यावर कृपा राहील, तुला सगळे वेद अनुकूल होतील आणि सांख्ययोग मिश्रित ज्ञान तुमचं वर्णन करेल. हे हनुमते, अपुत्र, अशिष्य, अयोगी या लोकांना हे ज्ञान सांगायचं नाही. अशिष्यानं ते येते, जे शिष्य नसेल त्यांना द्यायचं नाही, कारण ते काय म्हणतील. आता बा तुम्ही किती लोकांनी विचारलं आता प्रवचन संपलं का, असं जर ज्ञान आहे तर इच्छा काय पाहिजे, चालू राहिलं की चालूच राहील संपेपर्यंत. ज्याला संपलं असं वाटलं त्याने उद्या यायचं आणि ज्याला ऐकावं असं वाटेल त्याने येत राहायचं, झालं, सोपी गोष्ट आहे. म्हणून आता उपनिषदात्मक कथन सांगतायत. रामचंद्रांनी सांगितल्यानंतर हनुमते म्हणतात, महाराज ज्याला पाणीपाद शीर्ष मुख नाही असा तो कर्णाच्या द्वारानं आत कसा काय जाईल. प्रश्न बरोबर आहे, कारण पाणीनी पाद नाही, काही अवस्था नाही त्या आत्म्याला, मग ते ज्ञान काना वाटे तरी आत कसं काय जाईल. म्हणे त्याला कारण गुरुनं कानाला छिद्र पाडलेला असेल म्हणून. म्हणून भारतीय संस्कृती आधी काय करते, कर्णछेदन. बाकीच्या संस्कृतीमध्ये कर्णछेदन
नाही. असं आहे. स्त्रियांचे अलंकारा करताय पण पुरुषांचे कर्णछेदन नाही त्यांच्या इथे. म्हणून पहिला संस्कार कानावर केला जातो. कारण तू श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ जीव आहे. तू ब्रह्मनिष्ठता ऐकली पाहिजे. ब्रह्मनिष्ठ झाल्याशिवाय तुला आत्मज्ञान अवगत होणार नाही. तू ब्रह्मऋषी होण्याचा प्रयत्न कर. म्हणून आपल्याकडे स्त्रिया पती गेल्यानंतर गंगा भागीरथी होतात म्हणजे ब्रह्मनिष्ठ होतात, आणि पुरुष ऋषितुल्य होतात म्हणजे ब्रह्मनिष्ठ होऊन जातात. आता तुम्हाला ब्रह्मनिष्ठ राहायचं का नाही हा तुमचा प्रश्न आहे, पण तुम्हाला देवाना अवस्था वेळ दिलेली आहे. आता उरलो उपकारापुरता. म्हणजे तुम्हाला ब्रह्मनिष्ठ होता येतं. म्हणून गंगा आणि भागीरथी दोन नाव देऊन टाकले स्त्रियांना. आणि गंगा भागीरथी नाव दिलं, इकडे पुरुषाला ऋषितुल्य जीवन देऊन टाकलं. हे मानवाची अवस्था दिलेली आहे. म्हणून ते म्हणतात की कर्णवान आवृत्त असून सुद्धा इंद्रियांचे गुण जे आहे भास आणि आभास. इंद्रियांना काय होतो? भास आणि आभास. भास आणि आभासाने हे इंद्रिय मलिन होऊन जातात दिवसेंदिवस. मला वाटत होत नव्हतं की माझा पोरगा असा निघेल, खूपच चांगला निघेल असं वाटत होतं. मी रोज त्याच्याकरता रामाला फेऱ्या मारत होतो. भास आणि आभास. आता आत्मज्ञान काय सांगतं? अरे पुत्र देहाचा आहे, तुझा नाही. आत्मज्ञान काय सांगतं? पुत्र देहाचा आहे. रोज म्हणतो तू कोणाचे हे घर हा देह कोणाचा? आत्माराम त्याचा. मी तू विचार विवेकी शोधावा, गोविंदा माधवा याच देही. हे सांगितलं जातं. म्हणून महाराज निर्विकल्प निराभास सर्वभास परमामृत अभिषण्ण या स्थानाला काय सांगायचं? परमेश्वर म्हणाले, हे हनुमते, सर्व गात्र जी आहे ती शांत कर आधी. म्हणाले ही गात्र शांत होतच नाही. म्हणे तुला कंकण घातल्यावर असं वाटतं ना की हाताचं भूषण आहे, तर हाताचं भूषण कंकण नाही. दानेन पानेन न तू कंकणेन, स्नानेन शुद्धीर्न तू चंदनेन. आंघोळणी केली वरतून चंदन लावलं तर त्याचा काय उपयोग? आंघोळ करून चंदन लावलं किंवा भस्म लावलं तर त्याचा उपयोग आहे. तर ते तुझ्या हाताने परोपकार केला तर हाताचं भूषण आहे. आता तर आपल्या मुलांना खाऊ घालायचा कंटाळा आहे, तर भूषण कुठून घेऊन ये पुड्या खाय वड्या. हे आपले हात जे आहे परोपकारार्थम इदम शरीरम. परोपकार झाला पाहिजे. म्हणून ते म्हणतात शाश्वत आणि ध्रुव अविनाशी असं जे भगवंताचं रूप आहे ते तू आत्म बाह्य आणि अभ्यंतर या दोघांनी. म्हणून आपण दत्ताच्या चरित्रामध्ये म्हणतो सबाह्य अभ्यंतर तू एकची दत्त, आभाग्याशी कैशी कळे ही मात. आरती तर दर गुरुवारी पाठ असते आपली, पण ते आरतीचं रहस्य कळलं. सबाह्य अभ्यंतरी तू एकच दत्त, आत आणि बाहेर. आणि तू सबाह्य अभ्यंतर असल्यामुळे काय होईल म्हणे? दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. मन उन्मन होऊन जाईल आणि मग तुला त्या ब्रह्माच्या ठिकाणी. नाथ महाराजांनी केलेली आरती आहे ती काय आपली
नथू बोंदू बोल गेलेली आहे. ज्या नाथांच्या दाराच्या वरती दत्त त्रिशूळ घेऊन पहारा द्यायचे, म्हणजे पहारा द्यायला दत्त होते आणि हे प्रवचन करायचे. योग्य असेल तर मध्ये जाऊ द्यायचे दत्त, योग्य नसेल तर झालं असं आहे. म्हणून त्यावेळा स्वर्गगामी शांत ज्ञानात्मा परमेश्वर तूच आहे, जसं स्वर्गगामी म्हणतात दत्तात्रयांना, तसे आपण आहोत. म्हणून दत्त संप्रदाय जो आहे तो कठीण आहे, त्याचं रहस्य कळालं पाहिजे. सर्व प्राण्यांचं स्थान जे आहे ते जाणता आलं पाहिजे. म्हणून संयोग हा आणि वियोग हा मानल्यावर आहे. जेवढा आत्म्याशी संयोग करशील, आता तुला सुग्रीवाला जांबुवंताला तुम्हाला तुमच्या परिस्थितीनं इथे एकत्र ठेवलेलं आहे. कारण वाली तुम्हाला मारणार आहे, त्या वालीचं भय आहे तुम्हाला. म्हणून तुम्ही चारीचे चारी या पर्वतावर राहून भययुक्त झाले आहे. सुग्रीवाला तू मंत्री आहे, जांबुवान सल्लागार आहे, त्याची पत्नी आणि संपत्ती बाजूला झालाय, आणि तुम्ही संपत्ती आणि पत्नीच्या मायावादानं बाजारला झाल्यामुळे जांबुवंताच्या पत्नीनं जांबुवंताला हाकलून दिलेलं आहे, म्हणजे तोही मायावादातून गेला. आणि तू तर धीरेंद्र ब्रह्मचारी आहे. हनुमान कसे होते? ब्रह्मचारी. मग तुझ्यामध्ये हे आले, ब्रह्मामध्ये तुझी लंगोटी सोन्याची आहे. हो म्हणे, मी ओळखली. तुला आईने सांगितलं होतं, जो लंगोटी ओळखेल तो तुझा गुरु. मग आता मी तुझा गुरु बनलाय. या तिघांना तू माझ्याकडे सरळ आण, मी ज्याचं त्याचं त्याला देईन. म्हणून हनुमंत सुग्रीवाकडे गेले आणि सांगितलं की आपल्या उद्धार करणारे दोन पुरुष आहेत. म्हणे काय? आत्मा आहे आणि आत्म्याचे लक्षण आहे. लक्ष्मण म्हणजे लक्षण. कोणाच्या संरक्षणाकरता होते लक्ष्मण? रामाच्या. म्हणून जी धार्मिक लक्षणं आपल्याला सांगितली आहे ती लक्षणं, गंध, स्नान, रुद्राक्ष, तुळशी माळा, ह्या ज्या 12 गोष्टी सांगितलेल्या आहेत, या 12 आपण तंतोतंत पाळत गेल्यानंतर त्याच संयमाची भर पाडली. कारण ऋषिमुख पर्वतावर हे थांबले सगळे. पर्वत कोणाचा आहे? ऋषीचा. मग सुग्रीव, जांबुवान, हनुमंत, नळ, नीळ हे काय झाले? ऋषिमुख पर्वतावर ऋषी, म्हणजे ऋषितुल्य जीवन जगले ते. कोणाच्या भयानं? वालीच्या भयानं, हे कामाच्या भयानं. हा मारून टाकेल आपल्याला. या भयानं युक्त असलेले हे त्या पर्वतावर चिंतन करीत होते. आणि चिंतनात त्यांना हे 2 मानव येत आहे. मानव इकडे येऊच शकत नाही, पण हे मानव नसतील, हे देवरूपी मानव आहे असं जाणून हनुमान आले. आणि हनुमंताला रामानं अध्यात्म रामायणातलं अद्भुत सांख्ययोग सांगितला. रामचंद्र पुन्हा सांगतात, हे द्विजश्रेष्ठा, आता ब्राह्मण म्हटलंय त्याला, हे द्विज. कारण काय? शिष्य बनला. काल हा प्रधान पुरुष लक्षात ठेव. काल जो आहे तुमचा, तो काल कसा होता, आता कालात बदल आहे. आता वालीचा काल संपला. वालीचा जो काल होता
अधर्मालाही काल येतो आणि धर्मालाही काल असतो. काल असेपर्यंत धर्म टिकतो, काल बिघडला की धर्म. म्हणून काय सांगितलंय, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. तर धर्माला ग्लानी येत नाही, पण धर्म जाणून घेणाऱ्या मानवाला ग्लानी येते. आता बघा, तुम्हाला उन्हाळ्यामध्ये भारतीय संस्कृती रस्त्यावर, स्टेशनवर, स्टँडवर पाणी पाजते. भारतीय संस्कृती पाजते बरं. इतर संस्कृतीच्या पाणपोया नाही आहे, त्यांना बुद्धी होणार नाही तशी. ते औषध देतील, मदत करतील, म्हणतील आमच्या पंथात या. हां, इथे तसं नाही सांगितलं जात. कोणताही प्राणी मात्रातला जीव पाणी पिऊन सुखी हो. जिथे पाणपोई असते तिथे भांडं ठेवलेलं असतं, ते गेलेलं पाणी कुत्रे मांजरे सगळे पितात. पण तुम्ही आता उन्हाळ्यात सुद्धा आपल्याला असं पाणी भरून ठेवावं लागतं. हे बिचारे प्राणी पिऊन घेतात, चिमण्या. कारण पाण्या सगळं जीवन आहे ते सगळ्यांचं. मग ही एक संस्कृती उच्च आहे की ती पाणी पाजते. पण आपण स्टेशनवर चांगलं बर्फ टाकलेलं पाणी, स्टँडवर बर्फ टाकलेलं पाणी पितो. पण आपल्या घरी कोणी आल्यावर पाणी, बऱ्याच लोकांना पाणी नाही आल्यामुळे सकाळी येताना आलं. म्हटलं बस संध्याकाळी या, प्रसाद आहे. याचं कारण आहे ना, पाणी हा धर्म आहे. म्हणून आपल्या घरी माणूस आला की आधी त्याच्याजवळ काय गेलं पाहिजे, हां, ते छोटं फुलपात्र का होईना ऋतुमानाप्रमाणे द्यावं. या दिवसात माणूस फुल पिऊन जातो, बाकीच्या महिन्यामध्ये हाफ द्यावं, म्हणजे पाणी वाया घालू नये. असं आहे ते. पाणी आणि वाणी मारुती संयमाने वापरला पाहिजे. तू जेव्हा ब्राह्मणाचं रूप घेऊन आला तेव्हाच मी ओळखलं होतं की हा आत्मोद्धाराच्या लायक आहे. रामचंद्र पुन्हा सांगायला लागले की काल हा प्रधान आहे आणि काल हा पुरुष आहे. काल दुसरं कोणी नसून माझं स्वरूप आहे. त्या कालाला पाणी, पात, शिर, मुख सगळं आहे. महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनाला जे दिसले नाही ते भीमाला दिसलं होतं. अर्जुनाच्या रथावर भगवान असल्यामुळे सगळं निवारण होऊन जायचं. पण भीम एकटे युद्ध करत होते. हत्तीचे हत्ती आकाशात भिरकवायचे आणि मोठमोठे दृष्ट असे माना मोडल्या. तर त्यावेळेस एक कालपुरुष हातामध्ये त्रिशूळ घेऊन असा जायचा, असा गेला. मग भगवंताने भीमाला सांगितलं, म्हणे भीमा, मी तर अर्जुनाच्या रथावर होतो पण तुझ्या मागे कोणी नव्हतं रे. म्हणे देवा, मला इतकं हे समजतं तुम्ही तर जात होते इकडून त्रिशूळ घेऊन इकडे आणि इकडून इकडे. अर्जुन म्हणे अरे त्रिशूळ घेणारे शंकराचा. म्हणे अर्जुना तू ऐकणार आहे, त्रिशूळ काय सुदर्शन काय चक्र काय एकच आहे, हाच आहे म्हणे. हा इकडून जाणारा तिकडून जाणारा. भगवान हसले, अर्जुनाकडे पाहिलं. तू 18 अध्याय ऐकले, जे समजलं नाही ते त्याला सगळं समजून गेलं आहे. कारण भीम आईच्या आज्ञेत अतिशय होते. हेच कारण, मातृ आज्ञा. म्हणून मातृमुखी मुलं जन्मभर पोट भरून खातात असं जुने लोक सांगतात. आपण काही अजून जुने झाले नाही, त्यामुळे बोलण्यात काही अर्थ नाही. कारण नवीन नवीन व्हरायटी वापरून राहिलं, कसे काय जुने. टाईम याचं घड्याळ, पुरीचं घड्याळ. आता तू पावलं मोजतं आमचं घड्याळ, चालल्याशिवाय कसं काय पावलं मोजत ते चालावं लागेल. किती पावलं चाललं, अरे काय पावलं. आपल्याकडे शतपावली सांगितलं आहे. जेवण झाल्यावर किती पावलं चालायचे ते
मी सकाळीच 3:30 चालून घेतो. म्हटलं नाही, जेवण झाल्यावर चालावं लागेल परत. शतपावली करायची आहे. तुम्ही आपल्या आयुर्वेदाला जर अनुसरण पाहिलं ना तर प्रत्येक गोष्ट अशी सांगितली आहे. ज्याप्रमाणे पृथ्वीवर 1 भाग जमीन आहे आणि 3 भाग पाणी आहे, त्याप्रमाणे पोटात सुद्धा 3 भाग पाणी ठेवायचं आणि 1 भाग अन्न ठेवायचं, म्हणजे प्रकृती हलकी राहते. हे सूत्र सांगितलंय. प्रकृतीतून गुण निर्माण होणार आहे. प्रकृती गुणसंभवा. म्हणून हे हनुमते सर्व प्राण्यांचं स्थान तुला सांगितलं, प्रधानही सांगितलं आणि संयोगानं अनादिकालापासून अनंत आणि अव्यक्त हेही सांगितलं. आता तू एक लक्षात ठेव, माझं स्वरूप तुला जगतामध्ये दिसलं पाहिजे. कुठे? जडी स्थळी काष्टी पाषाणी. आणि असं म्हणून मारुतीरायांच्या डोक्यावर हात ठेवला आणि सगळी सृष्टी ब्रह्ममय मारुतीरायांना झाली. कृष्णार्पणमस्तु. आता हे होऊन जाईल आपलं भजन. तुम्हाला निघून जायचं आहे. मंदिर अजून 20 मिनिटं उघडं राहील. सत्यगुरु राये कृपा मज केली, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. भोजना मागती तुप पावशेर, काही कळे उपजलांतर.